दमानी. मागे सगळे थोडे बसते सगळे. नुकताच विवाह झालेला आहे, नेमकी कॉन्सेप्ट काय होती? सर्वात पहिल्यांदा मी माझी ओळख सांगतो. मी शुभम हरी शिंदे. माझं बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्वेरी कॉलेजमधून झालं आणि मास्टर्स माझं IIT बॉम्बे इन्स्टिट्यूटमधून झालेलं आहे. या विवाहामागचा मेन हेतू म्हणजे साधेपणा हा कमीपणा नाही. हा मेन मोटो जो आहे तो माझा हा आहे की आपण जेव्हा समाजात बघतो तेव्हा म्हणजे आता लढाई चालू झालेली आहे की श्रेष्ठत्वाची लढाई चालू झाली. किती मोठा मी लग्न जेवढं मोठं करेल तेवढा तो मोठा माणूस आहे ह्या पद्धतीने. मग ते कुठंतरी मला खटखट होतं आणि मी हा मार्ग स्वीकारला. आणि असं नाही की जे मी कोणत्या परंपरेंना विरोध करतोय किंवा काय करतोय, जे मला योग्य वाटते ते मी केलेलं आहे. आणि हा जो लग्नाचा खर्च जो आमचा वाचेल ते जे माझे म्हणजे सासरे माझे आमदार आहेत आणि त्यांचा प्रचंड लढा शिक्षकांच्या विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांसाठी चालू आहे. तर त्या शिक्षकांसाठी आम्ही ज्यांना पूर्ण लाईफमध्ये पगारच भेटली नाही तसेच ते रिटायर झाले, त्यांच्या गरजेनुसार त्यांना आम्ही देणार आहे. किती देणार आहे? तरी असं फिक्स आम्ही व्हॅल्यू काढलेली नव्हती, तरी पण ते लाखामध्ये असेल. आलेला आहे आणि किती रक्कम तुम्ही आता शिक्षकांना तुम्ही डोनेट करणार आहात? सर्वप्रथम तुमचा आणि तुमच्या झालेल्या पतिदेवाचा परिचय करून द्या. मी सुषमा दत्तात्रय सावंत आणि हे शुभम हरी शिंदे. आता आम्ही ज्या पद्धतीने लग्न केलं त्याला 150 रुपये खर्च आलेला आहे. आणि म्हणजे पप्पांनी ठरवलं होतं अगोदर की करूच मोठं लग्न वगैरे. मग त्याला जेवढा खर्च येणार आहे तेवढा खर्च आम्ही म्हणजे मी लहानपणापासून त्यांना बघते की ते विनाअनुदानित शिक्षकांसाठी काम करतायत. म्हणजे ज्या शिक्षकांना पगार चालू झालेला नसतो त्यातले अनेक गुरुवर्य असे असतात की ते पगार चालू न होताच रिटायर होतात. मग त्यांच्या घरचे कार्यक्रम कसे होतात, त्यांच्या मुलांची लग्न कशी होतात, हे सगळं मी त्यांना बघत आले. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलंय, माझ्या आईनं सांगितलंय, लहानपणापासूनच मला सगळं माहिती आहे. म्हणून मग आम्ही खरं तर असा निर्णय घेतला. आणि आता जे आमच्या लग्नासाठी जो खर्च होणार होता त्या खर्चातून आम्ही त्या शिक्षकांच्या मुलांसाठी काय करता येते का याचा प्रयत्न करणार. साधारण किती डोनेट करणार आहात? खर्च अपेक्षित होता आणि किती खर्च donate? जवळपास मोठं लग्न व्हायचं म्हणलं तर एखाद्या शाही लग्नाला साधारण 25-30 लाखापर्यंत हा. करोडोपर्यंत खर्च येतो. आपला काय मानस आहे, किती डोनेशन करायचं मानस आहे? 30-40 लाख रुपये. आपलं जरा शैक्षणिक बॅकग्राऊंड सांगू तर बरं दोघांचं. मी शुभम हरी शिंदे. माझं शिक्षण MTech फ्रॉम IIT बॉम्बे झालेलं आहे माझं. नंतर मी टाउन प्लॅनिंगमध्ये 2024 साली टाउन प्लॅनिंग असिस्टंट म्हणून जॉब लागला मला सरकारी. आणि 2023च्या MPSCमध्ये माझी 16वी रँक आहे. सहाय्यक कार्यकारी अभियंता ग्रुप A माझी पोस्ट आहे MGP डिपार्टमेंटमध्ये. सध्या मी कोल्हापूरमध्ये टाउन प्लॅनिंग असिस्टंट म्हणून कार्यरत आहे. माझी क्लास 1ची जॉईनिंग अजून आलेली नाही आहे. काय सांगता येईल आज साध्या पद्धतीने मुलीचा विवाह केलेला आहे? नमस्कार. खरं तर मुलीचा विवाह माझी सुकन्या सुषमा तिचा विवाह चिरंजीव शुभम सोबत होतो आहे. खात्रीनं म्हणजे हा थोडा वेगळा विचार आहे. तो आदर्शी असाच विचार आहे. आपल्या पूर्वजांनी किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या राष्ट्रपुरुषांनी सुद्धा आपणाला प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी फार व्यथा सहन करून आदर्श असे विचार आपल्या समोर ठेवले आहेत. पण ते आदर्श विचार अंमलात आणत असताना आज सुद्धा म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या मोठ्या कालावधीनंतर सुद्धा आपणाला अडचण येते. कारण परंपरेचा, आपल्या असणाऱ्या भोवतालच्या वातावरणाचा आणि एकूणच टोटल परिणाम हा जो या सण वार उत्सव आणि त्यातलाच एक मोठा उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो तो लग्नाचा. या विधीमध्ये
प्रचंड प्रत्येक कुटुंब हे एक महिना 2 महिने याची व्यवस्था करतं आणि आर्थिक असणारी सगळी पुंजी जी असेल किंवा नसेल तर कर्ज काढून सुद्धा ती समाजासमोर मांडली जाते. या विषयाला आणि विचाराला फाटा देणारा मी आहे, परंतु माझ्या मुलांनी ते करावं असं मला वाटणं अवघड होतं. कारण लादणं हा विषय माझ्या आयुष्यात मी कुणावर केला नाही. परंतु जो घरामध्ये विषय वारंवार येतो, ऐकला जातो, त्याचा परिणाम मुलांच्यावरती होतो. माझ्या मुलीवरती होण्यापर्यंत सुद्धा मी तो मान्य करतो. पण हा उच्च विद्याविभूषित आणि अत्यंत रँकिंगनं फ्रंटला असणारा राज्यामधला हा अत्यंत हुशार मुलगा शुभम याच्याही मनानं तो होरा घ्यावा आणि त्यानं मी म्हणायच्या अगोदर किंवा मी म्हटलोच नाही, मलाच शुभम म्हटला की या विषयानुरूप जो लढा या राज्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना लढतात, त्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रातलाही काही लढ्याचा भाग आहे. तो महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती म्हणून 25 वर्षे पाठीमागच्या कालावधीमध्ये आपण तो लढतो आहे. प्रचंड व्यथित कुटुंब आहेत की खरं तर ते शिक्षणाच्या क्षेत्रात असताना, पवित्र क्षेत्रात असताना अख्खं आयुष्य सेवा केल्यानंतर सुद्धा त्यांच्या आयुष्यात कधी चांगली वेळा आल्याच नाहीत. शासनानं प्रशासनानं शोषणच केलं. त्यांना काय आपल्याला आधार देता येईल का? त्या भूमिका पाठीमागच्या कालावधीत मी घेत होतो. तीच भूमिका, त्याच्यापेक्षा अजून चांगली भूमिका खात्रीनं त्या दोय उभयंती त्यांचं कोर्ट मॅरेज आता काही क्षणापूर्वी झालं आहे, त्या दोघांनी घेतला आहे. त्याचा मला खूप आनंद एकीकडे आहे आणि दुसरा प्रचंड अभिमान आहे. सर त्यांनी एक संकल्प केलेला आहे की जो काही लग्नाचा खर्च होणार आहे, जे शिक्षक आहेत जे विनाअनुदानित होते त्यांच्या कुटुंबियांना खर्चाचा आपण जर पाहिला आकडा तर तो किती छोटं लग्न करायचंय म्हटलं तर ते लाखातच जातंय. आणि माझ्यासारख्या माणसाला तर असणारा प्रचंड गोतावळा आहे की जो माझा शिक्षक वर्ग, तो शिक्षक वर्गांना एकत्रित करून मला एखादा हा लग्नाचा विधी जर करायचा म्हटलं तरी 5-25 लाखापर्यंत मी सहज तिथपर्यंत जाणंच मला आहे. पण ते मला त्याच्यापासून सुद्धा परावृत्त ठेवलंय. खात्रीनं त्यांनी जो संकल्प केलाय तो माझ्या मनातला विचार आहे आणि तो विचार संकल्पामध्ये त्यांनी बदललाय. त्यामुळे त्यांच्या विचाराच्या पुढे जाऊन मी काम भविष्यात सुद्धा त्यांच्यासाठी करणार आहे. जल्दी कौन सा है? इकडे बघा सर का इकडे बघा सर का
झाली पाहिजे आता हिने जो निर्णय केला इतका मोठा हात पुढे घे तुझं हात पुढे घ्या पाठीमाग पुढे घे थोडं एक मिनिट थांबा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.